हॅलो सर. काय सर सर म्हणून तुम्ही वेळ घालवताय माझा? नाही सर, असं का नाही सर. बरं ऐक, हा बोला की सर. तुम्ही मला पैसे देणार होता ना, ते काय देऊ नका. त्याऐवजी एक काम करा. काय करू सांगा की सर. ते 1.5 लाख घेऊन तुम्ही लोणंद, अकलूज नाही तर पंढरपूरला जा. तिकडे कशाला? तिकडं गुरांचा बाजार भरतो, त्या बाजारात जा. 50,000च्या 3-3 म्हशी घ्या आणि त्याच सांभाळा. अहो सर. नाही नाही, तुम्ही तेच करा. गुरु सांभाळायचीच लायकी आहे तुमची. जिंदगीभर म्हशीचं शेण आणि दुधाच्या धाराच काढत बसा. लायकी नाही तुमची आर्मीत जायची. अहो सर, असं बोलू नका सर. मग कसं बोलू? मी तुमचं काम करू शकत नाही. का? का? अरे तुम्ही किती वेळ लावताय पैसे द्यायला? तुम्ही मस्त मोकळा असाल, पण समोरच्या कामाला येळेला काय किंमत आहे का नाही? नाही सर, हाय की. फौज मध्ये असं चालतं वय? तुमच्यासाठी पार ब्रिगेडियर पर्यंत फिल्डिंग लावली मी. ते मला दिल्लीला बोलवतात आणि तुमचं अजून ठरव ना. आम्ही नाही कुठं म्हणतोय सर. अरे पण हो तरी कुठं म्हणताय? उद्या ऐन वेळेला पैसे नाही दिले तर तोंड कशी पडणार नाही का मी? म्हणून सांगतोय, तुम्ही काय पैसे देऊ नका. मी त्यांना सांगतो की त्या पोरांना काय पैसे म्हणत म्हणून. अहो नाही सर, नाही. अहो सर ऐका की सर. अहो असं काही बोलू नका सर. सर तुम्ही मला देवासारखं भेटलाय हो. मी काय बी करून पैसे देणार म्हणजे देणार. पण लगेच जुळवा सगळं म्हणजे झालं. वेळ हातातून निघून गेल्यावर मी पण काय करू शकत नाही. होय. बरं ठेवतो. काय असेल ते कळवा मग. हो हो. कुठे लक्ष आहे अजिंक्य? मला माहिती. काय? तुझा प्रॉब्लेम मला माहिती. कसला प्रॉब्लेम? मला कसला नाही प्रॉब्लेम. आजा, मला सगळं माहिती. आर्मीच्या भरतीसाठी तुला पैसे पाहिजेत, बरोबर? हे पैसे मी देऊ शकतो तुला. कसे? कसं ते मी तुला नंतर सांगतो. आजा, भरतीच्या पैशासाठी आईचं दागिनं घाण ठेवायला निघाला होतास. आता एक काम कर, ते तू दागिने तुझ्या बरोबर घे आणि माझ्या बरोबर चल. पण कुठं? आजा, या अख्ख्या गावात तुला एकच माणूस मदत करू शकतो. कोण? तू फक्त माझ्या बरोबर चल. भैया, अहो मेरे को लगता है अजिंक्य नाही ऐका इधर. यो लय आकुड आहे. यो काय तुमच्याकडनं पैसे घेत नसतो. येणार. टॅलेंट त्याला घेऊन येणार. टॅलेंटला दिलेलं काम 100% होतच असतं. अहो पण अजून का आला नाही? मला विचारण्यापेक्षा स्वतः जाऊन बघ ना. हा भैया. भैया साहेब, कोण आलंय बघा आज तुमच्याकडे. अरे अजिंक्य, काय काम काढलं? भैया साहेब, त्याला थोडी मदत हवी. कसली मदत? भैया साहेब, त्याला थोडे पैसे हवेत भरतीसाठी. कसल्या भरतीसाठी? आर्मीच्या. आर्मीसाठी पैसे पाहिजेत म्हणजे देशाचंच काम आहे. नाही म्हणून कसं चालेल? बोल, किती पाहिजेत? 1.5 लाख रुपये. 1.5? देऊन टाका त्याला पैसे. अरे देशासाठी लढणार आहे तो. नाही, मी असे पैसे घेणार नाही. भैया, अहो आजा असंच पैसे नाही घेणार.
तो लई स्वाभिमानी आहे. वा, आय लाईक स्वाभिमानी पीपल. मनापासून लाईक आहे. स्वाभिमान पाहिजे. बोल, काय मदत करू तुला? हे माझ्या आईचं दागिने आहेत. बर, हे दागिनं घाण ठेवून मी याच्यावर कर्ज काढणार होतो, पण तेवढं पैसे काय मिळणार. तेव्हा हे दागिनं घाण ठेवून याचं जेवढं होतील ना तेवढं मिळालं तरी चालतील मला. किती आहेत हे? 3 तोळ. टॅलेंट किती होते त्याचे? भैया साधारणपणे 90,000 होतील. बर, जमे जात ना पैसे घेऊन. हा बाई. अजिंक्य, टेन्शन नॉट. तुला आय नसली तरी आय आहे. आय एम हिअर. पण मला एक सांग, तू लहानपणापासून आजोळातच राहतोय. मामाचं सगळं तूच करतोय. भैया खरं तर अजिंक्यच सगळं मामाचं बघतो. रानातलं, घरातलं. हा तेच. मामा देत नाही पैसे आर्मीसाठी. नाही म्हणजे मामाकडे आता पैसे नाहीत. कसं होणार रे? मला तर टेन्शनच आलंय सगळ्या मामांचं. आर्मीच्या भरतीसाठी पैसे द्यायला काय होते? अरे केवढी मोठी देशसेवा झाली असती ती. पण अजिंक्य तू काळजी करू नकोस. भैया साहेब आहेत ना. भैया साहेब कुणालाही मदत करायला नाही म्हणत नाहीत. आणि भरतीसाठी म्हणल्या लगेच तयार झाले का नाही? कसंय, गावचं, गावच्या लोकांचं, सगळ्यांचं भलं व्हावं असं नेहमी वाटतं आम्हाला. गावच्या प्रगतीसाठी जेवढं होईल तेवढं आपण करत राहायचं. हा, किती आहेत? भैया 70,000 आहेत. हे 70,000. बाकीचे 20,000 तासाभरात येऊन घेऊन जा. नाही 70 बस. पण भैया साहेब, ते दागिनं माझ्या आईची शेवटची आठवण आहे. तेवढं नीट. टेन्शन नॉट. तुझी आई ती आपली आहे. हे दागिने जसे तुझ्या घरी होते तसेच इथं राहणार. मी पैसे आले की लगेच आणून देतो. गडबड नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आर्मीची भरती झाली की पार्टी द्यायची. काय? देतो की. भैया थँक्यू. लय गरज होती. अरे असू दे रे.